नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्री या प्रकरणाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पॉइंट, लाईन, प्लेन्स या संदर्भात थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स, एखाद्या पॉइंटचा कोऑर्डिनेट कसा ठरवायचा, दोन पॉइंट मधील डिस्टन्स कसं काढायचं या संदर्भात माहिती घेतलेली आहे आणि बिटवीननेस या पॉइंटचा विचार केलेला आहे. आता यापुढील जो भाग आहे तो भाग आपण इथं पाहतो. मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये पहिलं जे प्रकरण आपलं होतं सेट, या सेट प्रकरणामध्ये आपण इंटरसेक्शन ऑफ सेट, युनियन ऑफ सेट या घटकांचा विचार केला होता. या घटकांचा वापर करून आपल्याला काही गोष्टी आता शिकायच्या आहेत. कुठल्या शिकायच्या आहेत? सेगमेंट, रे, लाइन्स, हे सुद्धा सेट ऑफ पॉइंट्स कसे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सो वी स्टार्ट हियर फर्स्ट पॉइंट इन दिस line segment. What is your line segment? So I draw here a figure, line segment AB. How we describe this? So look here. In this figure, there is point A and point B, 2 points, and in between there are many points. So we describe this definition as like the union set. What is your the union set of point A, point B, and points between A and B is called segment AB. म्हणजे सेगमेंट AB कशाला म्हणायचं आहे? कशाला म्हणायचं आहे? युनियन सेट ऑफ पॉइंट A and पॉइंट B, पॉइंट A आणि पॉइंट B and points between A and B, आणि A आणि B यांच्यामध्ये जे पॉइंट्स आहेत त्या सर्वांना मिळून काय म्हणणार आपण? सेगमेंट AB. So that is a description of segment AB. Now how to write segment? So look here, segment AB, you represent seg AB. You write here seg AB or seg BA. That means you call here segment AB or segment BA. But you write in short seg AB, seg BA, but you read as segment AB, segment BA. Now, what do you call this point A and B? Point A and point B, these are the end point of segment AB. So I write here end points of segment AB. End points of segment AB, that is a point A and point B. रेषाखंडाच्या कडेला जे दोन बिंदू आहेत त्याला आपण काय म्हणतोय? एंड पॉइंट्स म्हणतोय. मग इथं पहिला एंड पॉइंट ए आहे, दुसरा एंड पॉइंट बी आहे. नाउ वी मेजर अ लेंथ ऑफ सेगमेंट. आपल्याला रेषाखंडाची लांबी काढायची आहे. म्हणजे काय काढणार आपण? सो इट इज अ डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स. रेषाखंडाची लांबी, लेंथ ऑफ सेगमेंट इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एंड पॉइंट्स. म्हणजे एंड पॉइंट मध्ये जे काय अंतर आहे ते अंतर म्हणजे त्या रेषाखंडाची लांबी असते. दॅट इज अ डिनोट हिअर डिस्टन्स A to B, और यू कॉल्ड दिस लेंथ AB. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? लेंथ AB. देयरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू लेंथ AB. सो दॅट इज द डिस्क्रिप्शन अबाउट लाइन सेगमेंट. नाउ वी शल द नेक्स्ट रे AB, बट बिफोर दिस यू राइट दिस. We see here the next term, ray AB, किरण AB. आता किरण AB कशाला म्हणतात आपल्याला पाहायचं आहे. पण किरण या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर सूर्यापासून निघणारे किरण तुम्हाला माहिती आहे. सूर्यापासून निघणारे किरण हे स्ट्रेट एका दिशेने जातात, परत मागे जातात का? नाही. म्हणजे एकाच दिशेनं जाणाऱ्या बिंदूंचा संच, म्हणजे एका ठराविक बिंदूपासून एका दिशेनं जाणाऱ्या बिंदूचा जो काही संच तयार होईल त्या संचाला आपण काय म्हणणार आहे? रे AB, किरण AB.
Now there is given figures, that is the ray AB, and there are 3 points AP, but these AB are distinct points. A and B are distinct points, दोन भिन्न बिंदू आहेत. The union set of all points on segment AB, त्या सेगमेंट AB वरचे सर्वच्या सर्व पॉइंट आपण इथे घेतले, सर्वच्या सर्व पॉइंट घेतले, and point P, that is the point P such that A dash B dash P, म्हणजे P हा बिंदू AB सेगमेंटच्या पुढे आहे, म्हणजे तो पुढे वाढत गेलेला आहे. Segment AB increases towards at point P. So this is a call here a ray AB. अशा प्रकारची जी डायग्राम तयार झाली त्याला काय म्हणतो आपण, रे AB म्हणतो. म्हणजे पॉइंट A पासून हे बिंदू एकाच दिशेनं वाढत चाललेले आहेत, एकाच दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत. So that is a call here a ray AB. And this ray AB read as ray AB, simple ray AB, kiran AB, and there are only one end points. There are only one end point, that is the end point A. म्हणजे किरणला फक्त एकच एंड पॉइंट असतो, म्हणजे एकाच अंत्यबिंदूपासून त्याची सुरुवात होते. या अगोदर आपण लाईन सेगमेंट मध्ये दोन एंड पॉइंट बघितले होते, बिकॉज देअर आर लिमिटेशन ऑफ पॉइंट्स, म्हणजे तिथं बिंदूंची मर्यादा होती. बट हिअर इज नो लिमिटेशन ऑफ पॉइंट्स, देअर आर अनलिमिटेड पॉइंट्स, बट दे आर इनक्रीज्ड ॲट वन साइड, therefore it is called as a ray AB. So that is about ray AB. You note this in your notebook. Then we see here some next points, line AB. Now we see here some third point, line AB. You know here's a line AB. I draw here some figure of that line AB. But how you describe it? I draw here some line AB. But how you describe it, we see here. So look here, by observation of this figure, you see there is a line AB, and you also see here's a ray AB. That is the ray AB, segment AB. So as like we see here some points, and this side here, sir, that is the opposite ray. What is here, sir? Opposite ray. So in this figure, we see here, sir, total 4 parts. So first, that is the line AB. We draw this figure, but we see here, sir, how to describe it. Then we see here, sir, ray AB, segment AB, and opposite ray of ray AB. म्हणजे आपल्याला ह्या आकृतीमध्ये रेषा AB दिसते, लाईन AB दिसते, पण आपल्याला त्या लाईन AB चं वर्णन करायचं आहे. वर्णन कसं करायचं ते आपल्याला बघायचं. त्यासाठी आणखी काय काय दिसतं, रे AB दिसतो, सेगमेंट AB दिसतो, and opposite ray of AB सुद्धा दिसतो. So how is it described? Look here. It is the union set of points on ray AB. Union set आहे कोणाचा, points on ray AB. So there is the ray AB and opposite ray of ray AB. So this is the opposite ray of ray AB. त्याच किरणाचा opposite किरण, विरुद्ध किरण तिथं आहे. So that's all point becomes one figure. That figure you call yourself line AB. म्हणजे रे AB घेतला आणि त्याचा अपोजिट रे घेतला तर यांच्यावरचा मिळून जो भाग तयार होतो, जी आकृती तयार होते, जी फिगर तयार होते, त्याला आपण काय म्हणणार आहे, लाईन AB म्हणणार आहे.
आता आणखी काय शिकायचं याच्यात, जर बघा इथं सेगमेंट ए बी आहे, इट इज अ लाईज ऑन लाईन ए बी. हा सेगमेंट ए बी कोणाचा भाग आहे, तर लाईन ए बी चाच भाग आहे. Therefore we call here a segment AB is a subset of line AB. म्हणजेच रेषाखंड AB हा रेषा AB चा उपसंच आहे. Segment AB is a subset of line AB because this is a segment, it is a part of that line AB. The all points of segment AB lies on line AB. So we call here a segment AB is a subset of line AB. So that is about we share the line AB. Now we see next part, but before this you write this. Now we share the next part, which is here a congruent segment. What we see as congruent segments. You know word congruent. तुम्हाला congruent म्हणजे काय माहिती आहे, एकरूप. congruent म्हणजे काय, एकरूप. रेषाखंडांची एकरूपता आपल्याला बघायचं आहे, किंवा एकरूप रेषाखंड म्हणजे काय ते बघायचं आहे. So I draw here sir two figures, that is a segment AB and segment CD. Segment AB and segment CD. So these two segments are equal length. What is this here sir? These two segments are here sir equal length. So it is a congruent segment. ह्या दोन्ही रेषाखंडाची जर लांबी समान असेल, look here sir, length of two segment is equal. Look here, the length of two segment is equal. या दोन रेषाखंडांची लांबी जर समान असेल, then we call these segments are congruent segments. तर त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, एकरूप रेषाखंड म्हणतो. By symbolically we show here as like if length AB is equal to length CD, length AB is equal to length CD, then segment AB congruent segment CD. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये सांगायचं झालं तर कसं सांगणार, लेंथ AB म्हणजे AB ची लांबी बरोबर लेंथ CD, CD ची लांबी. या दोघांची लांबी कशी आहे, समान आहे, आणि लांबी समान असेल, देन व्हॉट वी कॉल हियर सेगमेंट AB congruent segment CD. So these are the congruent segments. थोडक्यात काय, समान लांबी असणारे रेषाखंड एकरूप असतात. Now we see the properties of congruent segment. आता त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, या प्रॉपर्टीज आपण वरच्यावर पाहतो. हे शब्द तुम्हाला माहिती आहेत, ह्या शब्दांचे अर्थ माहिती आहेत, त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन द्यायची आवश्यकता नाही. रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री, ट्रान्झिटिव्हिटी आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले आहेत. So reflexivity means परावर्तनता. Segment AB congruent segment AB. याचा अर्थ काय, every segment is congruent to itself. Every segment is congruent to itself. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. Second, symmetry, सममितता. So what it means सममितता? If segment AB congruent segment CD, then segment CD congruent segment AB. म्हणजे काय, if one segment is congruent to second segments, then second segment is congruent to first segments. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी काय आहे, एकरूप आहे. So that is the second property we write here. Now third property, transitivity, संक्रमकता. म्हणजे काय, संक्रमण. So look here sir, if segment AB is congruent to segment CD and segment CD congruent to segment EF, then segment AB congruent to segment EF. That means first segment is congruent to second segment and second segment congruent to third segments. Then first segment is congruent to third segments. म्हणजे पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप आहे, तर त्यावेळी पहिला रेषाखंड हा तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असतो.
So these are the properties of congruent segments. These are the properties of congruent segments. So you note down this, then we share the next part, midpoint of segment. In the next part, we share the midpoint of segment. You know, here's a midpoint. Midpoint, मध्यबिंदू. रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय? So I draw here one figure, segment AB, and M is a point on that segment AB. But in these figures, length AM and length MB, these are two equal parts. That means they are equal, they are congruent. So how to describe midpoint of segment here? So look here, if AMB, that means point AMB are collinear points, and segment AM congruent segment MB, segment AM congruent segment MB, रेषाखंड AB आणि रेषाखंड MB हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, then point M is midpoint of segment AB. त्यावेळी बिंदू M हा त्या सेगमेंट AB चा मध्यबिंदू असतो. काय असतो? मध्यबिंदू. And there is one statement you remember here. What is statements? Every segment has one and only one midpoint. एखाद्या रेषाखंडाला मिडपॉइंट किती असतात? तर किती असणार आहेत? वन अँड ओनली वन्स. म्हणजे एका सेगमेंटला फक्त आणि फक्त एकच मध्यबिंदू असतो. So that is about midpoint of segments. In that we share the next part, comparison of segments. So you know the comparison. Comparison means तुलना. आपण रेषाखंडांची तुलना करू शकतो किंवा इतर काही घटकांची तुलना करतो. त्या पद्धतीनं रेषाखंडांची पण आपण तुलना करू शकतो. इट मे बी शॉर्टर लॉंगर, इट मे बी शॉर्टर लॉंगर. तुलना कशी करणार आहे? शॉर्टर म्हणजे त्याची लांबी कमी असेल, लॉंगर लांबी जास्त असेल. बट इट्स डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. हे कशावर अवलंबून आहे? डिपेंड्स ऑन इट्स लेंथ. सो कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स डिपेंड्स ऑन लेंथ. So is here some segment AB as compare segment CD. दोघांची तुलना केली तर segment AB is a shorter and segment CD is a longer. Length of AB is a small and length of CD is a longer. So as compare, we see here the length of segment AB less than length of segment CD. जर तुलना करायची झाली तर कशी करणार? Length of segment AB is smaller than length of segment CD. But how you write this? Look here. Segment AB less than segment CD. म्हणजेच काय करणार आपण? Segment AB less than segment CD. सेगमेंट AB हा सेगमेंट CD पेक्षा लहान आहे. हेच वाक्य जर आपल्याला रिव्हर्स करून लिहायचं तर कसं लिहिता येईल? उलट, सेगमेंट CD इज लॉंगर दॅन सेगमेंट AB. सेगमेंट CD इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. म्हणजे काय लिहिणार? सेगमेंट CD इज ग्रेटर दॅन सेगमेंट AB. म्हणजे अशा पद्धतीने आपण तुलना करू शकतो. आणि तुलना कोणाच्या बाबतीत होणार आहे? तर इट्स डिपेंड्स ऑन लेंथ. जर त्यांची लांबी माहित असेल तरच आपण कंपॅरिझन करू शकतो. सो दॅट इज अबाउट midpoint of segments and comparison of segments. Now we share the next part, but before this you write this. Now in this next part, perpendicularity of segments or rays. Perpendicularity means लंबता. रेषाखंडाची लंबता किंवा किरणांची लंबता आपल्याला बघायचं. एक लाईन कंटेनिंग, दोन रेषा आहेत, and line containing, that line contains there are, it may be two segments, two rays, one segment or one rays. So there are two lines.
Suppose these one lines and these one lines. In that lines, there is a segment AB and segment CD. Segment AB is perpendicular to segment CD. म्हणजे एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाची लंब आहे. In this figure, segment PQ perpendicular to segment XY. म्हणजे याच्यामध्ये काय सेगमेंट PQ हा XY ला परपेंडिकुलर आहे. And in these figures, there are two rays LM perpendicular to rays PQ. So we see all this figure. In this all figure, one part is perpendicular to other. In this figure, one segment is perpendicular to second segments. In this figure, one ray is perpendicular to segment, and in this one ray is perpendicular to second rays. So that times they are perpendicular to each others. त्यावेळी ते दोघेही एकमेकाशी परपेंडिकुलर असतात. That means here two segments are perpendicular to each others. Here's one segments and one rays are perpendicular to each others. And in these figures, two rays are perpendicular to each others. Now we shall see how to write this. How to write this here? Look here, segment AB perpendicular, you know this side, perpendicular segment CD. In this figure, segment AB perpendicular to segment CD. Or you may write as likes, segment CD perpendicular to segment AB. म्हणजे सेगमेंट AB हा सेगमेंट CD ला परपेंडिकुलर असेल तर सेगमेंट CD सुद्धा सेगमेंट AB ला परपेंडिकुलर आहे. Now in this figure, what you write here, sir? Segment PQ perpendicular ray XY, or you may call as like here, sir, ray XY perpendicular segments PQ. And last figures, I write here ray LM perpendicular ray PQ and ray PQ perpendicular ray LM. As like we share, so one part is perpendicular to other, then other is perpendicular to first. So as like we share the perpendicularity of segments or rays. Now we share the next part, but before this you write all this or you note in your notebooks. Now we share one more point, distance of a point from a line. Distance of a point. एका बिंदूचं अंतर कुठून बघायचं आहे? फ्रॉम अ लाईन. दिलेल्या रेषेपासून एखाद्या बिंदूचं अंतर आपल्याला बघायचं आहे, पण ते अंतर म्हणजे काय बघणार? सो देयर इज गिवन लाईन AB and this is a point C. You call yours, you draw your distance. तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्स काढण्यासाठी काय करणार? पट्टी अशी ठेवणार, अशी ठेवणार, असं असं पण डिस्टन्स मोजता येतं, असं पण मोजता येतं, असं पण मोजता येतं. पण ऍक्च्युअल कसं मोजायचं? सो फॉर दॅट, फॉर मेजरिंग डिस्टन्स, you draw here from point C perpendicular on line AB. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? परपेंडिकुलर काढायचं आहे. सो वी ड्रॉ your perpendiculars. Look, as like I draw here perpendiculars. So this is a perpendiculars you draw here, and this length perpendiculars, that is the distance of this point C from line AB. म्हणजे आपण काय केलं? पॉइंट C मधून रेषा AB वरती परपेंडिकुलर काढला. And when you draw these perpendiculars, that point you name here as D. You name here any other names, but I write here D. So for measuring distance
We draw here some perpendiculars on this segment A from this point C. We draw here some perpendicular from point C on say line AB, on line AB. So right here sir, if segment CD perpendiculars line AB. What we write here sir? This segment CD perpendiculars on line AB. Then this segment CD. Then segment CD. What do you call this segment CD? Distance of a point from a line. Distance of point from a line. इथं सेगमेंट सीडी म्हणजे काय? सो दॅट इज द डिस्टन्स फ्रॉम पॉइंट सी टू लाइन ए बी. म्हणजे बिंदू सी पासून रेषा ए बी पर्यंत असणार हे अंतर इथं आहे. ॲज लाईक यू मेजर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट्स फ्रॉम अ लाइन. नाउ लुक हियर सर, सेगमेंट सीडी, that is the distance between point and line. This is the point C and this is the line AB. But what do you call this point D? Now this point D, what do you call here this point D? I write as a point D. We call this point D foot of the perpendiculars. Foot of the perpendiculars. त्याला मराठीत आपण काय म्हणणार? लंबपाद. काय म्हणणार आहे? लंबपाद. So as like we see here sir, how to decide distance of a points from a lines. एखाद्या बिंदूचं एका रेषेपासून अंतर कसं ठरवायचं ते आपण इथं पाहिलं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं? First we see there's a line segment, then ray AB, then line AB, congruent segments, properties of congruent segments, midpoint of segments, comparison of segments, perpendicularity of segments or rays, and last we see here some distance of a point from our lines. So by using all this point, you solve here practice set 1.2. By using all this point, you solve here practice set 1.2. आपण ह्या प्रॅक्टिस सेटच्या संदर्भात आधारित एकही उदाहरण पाहिलेलं नाही, पण या सर्व माहितीचा तुम्ही वापर केला तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवू शकता. आपण पुन्हा भेटू नवीन भाग घेऊन याच प्रकरणाचा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवाल अशी खात्री बाळगतो आणि इथेच आपण थांबतोय. सर्वांना बाय बाय. सर्वांना धन्यवाद. सी यू वन्स अगेन in next video.